नमस्कार. मी पी देशपांडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी निर्देशित केलेल्या जागतिक मानसिक आरोग्य दिन या निमित्ताच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना आपले सर्वांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहावे अशी शुभकामना देतो. गेल्या 6 महिन्यापासून अधिक काळापासून आपण सर्वजण कोरोना प्रादुर्भावामुळे त्रस्त झालेलो आहोत. या काळात बऱ्याच जणांनी आपले नातेवाईक कोरोनाग्रस्त होऊन बरे झालेले अनुभवले असतील, काहींनी गमावले पण असतील. या काळात अनेकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटकाही बसलेला आहे. अनेकांना घरात बसून राहिल्यामुळे कंटाळवाणे झाले असेल, काही जणांना नैराश्य पण आलेले असेल. ही गोष्ट दुर्लक्षित करता येण्यासारखी नाही की कोरोना प्रादुर्भावामुळे आपल्या सर्वांच्याच मनस्थितीवर काही प्रमाणात निश्चित परिणाम झालेला आहे. त्यामुळे या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर नरेश कुमार इंगळे हे उपस्थित झालेले आहे. मी अधिक समय न घेता त्यांनाही विनंती करतो की त्यांनी याबाबतचे आपले मार्गदर्शन सुरू करावे. तर काही हे असतील तर हा त्यांचा मॅक्झिमम वेळ या स्वच्छतेमध्ये चालला. त्यांना झोप येत नाही, त्यांची चिडचिड वाढलेली आहे, प्रत्येकावर घरामध्ये त्या चिडचिड करतायत. हा एक पेशंट, एक हे उदाहरण. दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला देईल की एक 30 वर्षाचा तरुण आहे. याला काही जणांनी सांगितलं की बाबा दारू पिल्यानंतर कोरोना होत नाही, आणि मग त्याने काय केलं की रोज दारू प्यायला सुरुवात केली, आणि दारूचं प्रमाण एवढं वाढत गेलंय की शेवटी मग त्याला लक्षात आलं की दारू पिऊनही काही करोनाची भीती त्याच्या मनातली चालली नाही. तो दारू प्यायचा, त्याच्या व्यतिरिक्त गरम पाणी, कंटिन्यू गरम पाणी घेत होता, गरम पाणी तो पित होता, सॅनिटायझर वापरणे, अशा बऱ्याच गोष्टी तो करत होता. परंतु त्याची बेचैनी वाढत चालली, त्याचे विचार वाढत चालले, एका जागी तो बसत नव्हता. हा एक पेशंट आमच्याकडे आला. एक दुसरं आणखी एक उदाहरण मी तुम्हाला जे द्यायचं आहे की एक 25 वर्षाचा तरुण तिकडे पुण्याकडे शिकायला होता. त्याच्यानंतर तो इकडे गावाकडे आला. त्याला घशामध्ये दुखतंय, डोकं दुखतंय, घाबरल्यासारखं होते, कुठेतरी ताप आल्यासारखी वाटते. त्याने बऱ्याच रक्ताच्या तपासण्या केल्या. त्याच्यानंतर वारंवार थर्मामीटरने चेक करणे, टेम्परेचर निघत नाही, टेम्परेचर नॉर्मल राहते, आणि कोरोनाच्या चाचण्याही त्याने केल्या, तरी ते निगेटिव्ह आहेत, पण तरी त्याला वाटते की नाही काहीतरी मला झालंय, काहीतरी आजार मला आहे. तर हे असे हे मी मोजकेच उदाहरण आपल्या समोर ठेवतोय. परंतु असे कित्येक पेशंट या कालावधीमध्ये आमच्याकडे येत आहेत, आणि ही जी करोनाची भीती आहे ही लोकांमध्ये, प्रत्येकामध्ये वाढत चालली आहे. पश्चिम बंगालमध्ये एक सर्वेक्षण झालंय, त्याच्यामध्ये असं लक्षात आलंय की जवळजवळ 50% लोक हे करोनाच्या भीतीने सध्या ग्रासलेले आहेत. त्याच्यानंतर आपण जे काही मास्क वापरतोय, सॅनिटायझर जे वापरत आहोत, आणि जी काही आपली जीवनशैली जी बदललेली आहे, याचा फरक जवळजवळ 33% लोकांवर झालाय असं दिसून येत आहे. त्याच्यानंतर बऱ्याच जणांमध्ये उदासीनता ही आलेली आहे. त्याच्यानंतर काही जी मंडळी आहे घरातच एवढ्यात राहत आहे, त्यांना बाहेर निघणं त्यांना कठीण झालेलं आहे. पण या सर्व गोष्टींवर त्यांनी उतारा म्हणून दारू ही चालू केलेली आहे, आणि दारूचं व्यसन हे बऱ्याच जणांना जडलेलं आहे. तर अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी या करोना कालावधीमध्ये आपल्या समोर येत आहेत. जर मानसिक आजार किंवा ताणतणावाबद्दल जेव्हा बोलायचं झालं तर जगामध्ये जर कोणीही असा व्यक्ती आपण जर विचार केला तर असा कोणीही सिंगल व्यक्ती असा आपल्याला सापडणार नाही की तो ताणापासून म्हणजे कधी दूर राहिला असेल. प्रत्येकालाच आयुष्यामध्ये ताण हा येत राहतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ताणतणावाच्या बाबतीत बोलताना बरेच जण म्हणतात की डॉक्टर साहेब हा ताणतणाव जो काही आहे, ताण हा कसा प्रिव्हेंट करता येईल. तर याच्यावर माझं उत्तर असं आहे की ताण हा आपण टाळू शकत नाही, ताण हा आपण प्रिव्हेंट करू शकत नाही, पण ताण आपण मॅनेज करू शकतो, ताणाचं आपण व्यवस्थित नियोजन करू शकतो, ताणाचं आपण व्यवस्थापन करू शकतो. तर ताणाचं एक मॅनेजमेंट ही एक महत्वाची एक गोष्ट आहे. तर ते नियोजन आपल्याला करता येईल. काही उदाहरण मी तुम्हाला देतोय की आता समजा ऑफिसमध्ये तुम्ही काम करताय, आणि तुमचे जे बॉस आहेत
हे बॉस दोन व्यक्तींना रागावले. बॉस रागवल्यानंतर बाहेर पडताना एका व्यक्तीची जी प्रतिक्रिया आहे तो खूप दुःखी झालेला आहे. त्याला असं वाटते की नेहमीच असं माझ्यासोबत होतंय, मीच कुठंतरी वाईट आहे, मीच कुठंतरी कमी आहे, अशा प्रकारचा विचार त्याच्या मनात येतो. तर दुसरा जो व्यक्ती आहे, बॉस त्यालाही रागवलेले आहे, परंतु तो बाहेर पडल्यानंतर तो आनंदी असतो. त्याला जेव्हा विचारलं की का रे बाबा तू का आनंदी आहेस, तो म्हणते मी व्यवस्थित आहे, पण बॉस जो आहे त्याच्यातच प्रॉब्लेम आहे, त्याच्यातच अडचण आहे. आय एम ओके. म्हणजे दोन व्यक्ती ज्यांच्यावर बॉस एकाच वेळेस रागावला, एक व्यक्ती खूप त्याच्यामध्ये उदास झाला, त्याला असं वाटायला लागते की माझ्यामध्ये खूप काही मोठी कमतरता आहे, खूप काही कमी आहे. आणि दुसरा व्यक्ती म्हणतो की आय एम ओके, जे काही अडचण आहे, जे काही प्रॉब्लेम आहे तो त्या बॉसमध्ये आहे. मी असं नाही म्हणत आहे की तो प्रॉब्लेम त्या बॉसमध्ये आहे, परंतु त्या गोष्टीकडे जो बघण्याचा जो त्याचा दृष्टिकोन आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तो दृष्टिकोन त्याचा महत्वाचा आहे याच्या मागचा. आमच्या सायकोलॉजीमध्ये बऱ्याच वेळा काय म्हणतो की आपण ए गिव्स राईज टू बी, बी गिव्स राईज टू सी, असे काही उदाहरण जे देतोय की समजा एक ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट आहे. ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट म्हणजे एखादी घटना किंवा प्रसंग वगैरे. बी जे आहे हे बिलीव्ह सिस्टीम, जे काही तुम्ही विचार करता, जे काही तुमचं थिंकिंग आहे त्याला बिलीव्ह सिस्टीम बी. आणि सी जे आहे कंट्रोल्ड इमोशनल रिस्पॉन्स, तुम्ही एखाद्या घटनेला किंवा प्रसंगाला कशा पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स करता, हे सी. तर दोन्ही व्यक्ती जर आता याच्या आधीचं जे उदाहरण होतं की एक व्यक्ती दुःखी होतो आणि एक व्यक्ती त्याच प्रसंगामध्ये आनंदी राहतो. जर आपण बघितलं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे बरेच प्रसंग असे चालू असतात, असे येत राहतात. सकाळी उठल्यापासून असा हा आपला घटनाक्रम जो असतो की याच्यामध्ये नेहमी चढ उतार हे होत राहतात. उदाहरणार्थ उठल्यानंतर समजा ब्रेकफास्टला उशीर झाला, आईने उशिरा ब्रेकफास्ट दिला, कुठंतरी आपण नाराज होतो. बाबांनी जर आपली कुठंतरी तारीफ केली तर आनंद आपल्याला होतो. घरून निघताना जर आपल्याला एखादा फोन कॉल आला, चांगला फोन कॉल असेल तर आपण आनंदी होतो. आपल्याला समजा आपली गर्लफ्रेंड दिसली किंवा काही झालंय तर त्याच्यावर आपण खुश होतो. त्याच्यानंतर कोणी आपली प्रशंसा केली तर आपण खुश होतो. तर अशा दिवसामध्ये जर बघितलं तर बऱ्याच वेळा आपण आपल्या दिवसाच्या याच्यामध्ये चढ उतार असे होत राहतात. पण आपण या प्रसंगांना कशा पद्धतीने घेतो हे महत्वाचं असतं. एक आणखी मी आमच्या पेशंटचं एक उदाहरण तुम्हाला देतो. एक पेशंट जी आमच्याकडे आली, तिचे वडील काही महिन्याआधी वारले होते. वडील वारल्यानंतर स्वाभाविक आहे दुःख होणे, परंतु तिच्या डोक्यामध्ये असं फिट्ट बसलं की आता माझ्या आयुष्याला काही अर्थ राहिला, माझ्या जीवनामध्ये काही अर्थ उरला नाही. जेव्हा माणूस या पद्धतीने विचार करतोय की माझ्या आयुष्याला अर्थ राहिला नाही, जीवनाला अर्थ राहिला नाही, नक्कीच ही गोष्ट कुठंतरी विचार करण्यासारखी आहे. मग अशा व्यक्तींमध्ये आम्ही काय करतो की त्रास देणारा जो विचार आहे की माझ्या जीवनाला काही अर्थ राहिलेला नाही, या विचाराला कसं आपल्याला बदलता येईल, मग तो विचार आम्ही बदलण्याचा प्रयत्न करतो. मग या व्यक्तीमध्ये आम्ही काय केलं की थोडस लेस सिव्हॅरिटी वाला विचार कोणता आहे की ज्याची कुठंतरी म्हणजे तसा विचार आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतो की मी माझ्या वडिलाला कुठंतरी आता मिस करेल. माझे वडील नाही आहेत, परंतु मी त्यांना कुठंतरी आता मिस करेल. जो आधीचा पहिला जो विचार होता की माझे वडील नसल्यामुळं माझ्या जीवनामध्ये आता काहीही उरलं नाही, हा विचार याची सिव्हॅरिटी खूप जास्त होती. परंतु तेच मी माझ्या वडिलाला मिस करेल याची सिव्हॅरिटी ही बऱ्यापैकी कमी आहे. त्याचप्रमाणे आई असेल, काही भावंड असतील किंवा इतर कोणते नातेवाईक असतील किंवा इतर प्रसंग काही जर आपल्या आयुष्यामध्ये झाले असतील तर याची सिव्हॅरिटी जी आहे ही आपल्याला कुठंतरी या पद्धतीने आपल्याला ती कमी करता येऊ शकते. अशा बऱ्याच निगेटिव्ह घटना ज्या आपल्यामध्ये
आपल्यासोबत घटत असतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्या हँडल करता येऊ शकतात. त्याची जी सिव्हिरिटी आहे आपल्याला ती कुठंतरी कमी करता येऊ शकते. आणखी एक मी उदाहरण आमच्या एक लहान मुलगी एक पेशंट म्हणून जी आमच्याकडे यायची. तर महत्वाचं काय व्हायचं की घरामध्ये वारंवार तिची तक्रार असायची की कोणी ना कोणी तिला रागवत राहते, आई बाबा चिडतात, काही ना काही हे म्हणजे अशी तिची तक्रार असायची आणि आई वडिलांचं म्हणणं राहायचं की ही लक्ष देत नाही, व्यवस्थित नीट अभ्यास करत नाही, वारंवार चिडचिड करते, कोणाशी व्यवस्थित बोलत नाही. मग जेव्हा हिच्याशी या मुलीशी चर्चा केल्या गेली, तेव्हा असं लक्षात आलं की तिचं एक म्हणणं होतं की आई ही मला नेहमीच रागवते. आई नेहमी मलाच रागवते, असं तिचं एक म्हणणं होतं. तर एक याच्यावर मग जे आम्ही एक सायकोलॉजीमध्ये एक ट्रिपल कॉलम सिस्टीम फॉलो करतो. तर ट्रिपल कॉलम सिस्टीम काय आहे की एखादी घटना घटना काय आहे, आईने रागवले आणि थॉट काय आला, जे त्याच्यावर जो ऍक्टिवेटिंग थॉट जो होता, तिचा जो विचार होता, तर तो विचार काय होता की आई मला नेहमीच रागवते. माझी आई नेहमीच मलाच रागवते, हा तिचा थॉट होता. आणि जो रिस्पॉन्स होता, इमोशनल रिस्पॉन्स जो तिने दिला होता, तर ते एक राग येणे किंवा तिला राग आला होता, अँगर हा एक रिस्पॉन्स आहे. तर आता अशा घटनांमध्ये आपल्याला काय करता येऊ शकते की माझी पहिला जो घटनाक्रम आहे, माझी आई म्हणजे आई रागवली. आई रागवणे याला आपण बदलू शकत नाही. परंतु जे बी आहे की जो माझ्या डोक्यामध्ये विचार आला की माझी आई नेहमीच मलाच रागवते, या गोष्टीला कुठंतरी आपल्याला बदलता येऊ शकते. जर आपण बी बदलला तर तिकडे जो सी आहे तिचा अँगर हे कुठंतरी आपल्याला बदलता येऊ शकते. तर मग याला कशा पद्धतीने बदलता येऊ शकते? मग तिला प्रश्न केले की बेटा, आई तुला नेहमीच रागवते का? ती म्हणाली हो डॉक्टर अंकल, आई मला नेहमीच रागवते. बेटा दिवसामध्ये किती तास असतात? अंकल 24 तास. मग 24 तास तुला आई रागवते का? नाही, 24 तास नाही रागवत. त्याच्यावरती थोडीशी हसली. मग याच्यामध्ये तू जे म्हणाली की आई मला नेहमीच रागवते, तर मग याला थोडस नेहमीला मी काठ मारू का? याच्याऐवजी मी असं लिहू का की आई मला कधी कधी रागवते? ते म्हणाली चालेल, कधी कधी रागवते. बरं, मग आता याच्यामध्ये तू पुढं म्हटले की मलाच, तुलाच रागवते. तर एक ठीक आहे, तर घरामध्ये मला हे सांग की तुझ्या किती लोक आहे आणि त्यांना आई रागवत नाही का? हो, लहान भाऊ आहे. लहान भावाला पण आई कधी कधी रागवते, पण माझ्या एवढं रागवत नाही. घरामध्ये नोकराणी आहे, नोकराणीला सर्वात जास्त रागवते, जास्त रागवते. आणि बाबांना तर सर्वात जास्त रागवते. मग तू जे म्हणाली की आई तुलाच रागवते, मलाच रागवते, याच्यामध्ये आपल्याला काही बदल करता येईल का? ती म्हणाली हो, याच्यामध्ये करता येईल. मग याच्यामध्ये मी असंही करू का की तुला सुद्धा रागवते, मला सुद्धा रागवते? ती म्हणाली ठीक आहे सर, चालून जाईल. मग आता वाचबर ही वाक्य काय झालं? माझी आई कधी कधी मला सुद्धा रागवते. मग जेव्हा ती वाक्य तिने वाचले तर कुठंतरी तिच्याच चेहऱ्यावर हसू आले की जी आधी म्हणत होती की माझी आई मलाच रागवते, नेहमी मलाच रागवते, तर तेच आता तिला लक्षात आलं की नाही, माझी आई कधी कधी मला सुद्धा रागवते. तर अशा पद्धतीने आपण हे जे ट्रिपल कॉलम सिस्टीम आहे याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टींमध्ये आपण बदल घडवून आणू शकतो. आणि ही ट्रिपल कॉलम सिस्टीम तुम्ही प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा छोट्या घटना असतात, प्रसंग असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला वाटते की आपण असं करायला पाहिजेत होतं का, असं वागायला पाहिजेत होतं का, त्याच्यामध्ये आपण ही ट्रिपल सिस्टीम आपण वापरू शकतो आणि कुठंतरी आपले जे काही नकारात्मक विचार आहेत हे आपण या पद्धतीने बदलू शकतो. तर या ट्रिपल सिस्टीमचा आपण वापर करायला पाहिजे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा काय होते की छोट्या छोट्या गोष्टीवर आपण विचार करायला लागतो की मला बाबांनी रागवलं, मला आईनी रागवलं, माझ्या बॉसनी रागवलं, माझं माझ्या कलिग सोबत भांडण झालं.
तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात, जर आपण आपलं आयुष्य जे आहे याचा जर आपण विचार केला की आपल्याला एक जवळजवळ 60 ते 70 वर्ष किंवा 80 वर्ष हे प्रत्येक माणसाचं आयुष्य असतं. एक 70 वर्ष 80 वर्ष जे काही आयुष्य असेल, तर याच्यामध्ये मला आईनी रागवलेलं असेल, शिक्षकांनी रागवलं असेल किंवा इतर माझ्या बॉसनी काही म्हटलं असेल किंवा माझा बॉस खूपच खडूस आहे किंवा खूपच खराब आहे किंवा माझं माझ्या फ्रेंड सोबत पटतच नाही, तर ह्या गोष्टी पुढील आयुष्यामध्ये आपल्या 10 वर्षाचा पकडा किंवा 15 वर्षाचा जरी कालावधी पकडला तर याच्यामध्ये किती मॅटर करतील. जर बघितलं तर ह्या एकदम क्षुल्लक गोष्टी आहेत, ह्या काहीही तुम्हाला मॅटर करणार नाही. परंतु काय होते की आपण त्या गोष्टीवर खूप विचार करतो आणि विनाकारण छोट्या छोट्या गोष्टीवर आपण ताण घेत असतो. तेव्हा याच्यावर आपण ज्या गोष्टी आपल्याला 10 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतर मॅटर करणार नसतील तर त्याला क्षुल्लक समजून त्याला बाजूला ठेवणं हे एक महत्वाचं आहे. एक ताण कमी करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे. आणि सध्याचा जो पिरियड आहे, सध्याच्या याच्यात मला करोनाचा जो आपण विचार करतोय, जर करोनाच्या बाबतीत विचार करायचं झालं तर हा कालावधी करोनाचा जो पिरियड आहे हा नेहमी करता राहणार आहे का? नाही, नेहमी करता राहणार नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा पिरियड एक छोटा पिरियड आहे, आणखी काही काळाकरता चालेल. पकडून चाला की समजा एक WHO न म्हटलंय की जानेवारीपर्यंत संपेल हा पिरियड वगैरे. तर त्या पद्धतीने आपण पॉझिटिव्हली ह्या गोष्टी घेतल्या पाहिजेत की हा पिरियड काही जास्त चालणार नाही, हा संपणारच आहे. तेव्हा मग आपण आपलं आयुष्य कशा पद्धतीने जगलं पाहिजे, कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होते की काही गोष्टी आपण गृहीत धरून चालतो, तेव्हा कोणतीही गोष्ट आपण गृहीत धरून नाही चाललं पाहिजे. एक नेव्हर प्रिझ्युम एनिथिंग. कारण काय होते की आपण त्या गृहीत धरून चालतो की नाही असंच होणार आहे, भविष्यामध्ये असंच होणार आहे. तर बघितलं तर काय असते की प्रत्यक्षामध्ये त्याच्या मागची पार्श्वभूमी किंवा बऱ्याच वेळा काही गोष्टी ज्या असतात त्या वेगळ्या असतात, पण आपण त्या गोष्टी धरून चालतोय की नाही असं होणारच. समजा एखाद्या तुमच्या मित्राला मैत्रिणीला तुम्ही मेसेज पाठवला, व्हॉट्सअप केलंय आणि काय झालंय की त्याने 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4-5 दिवस झाले, त्याने काही त्याच्यावर रिप्लाय केला नाही. तुम्हाला वाटते की एवढे दिवस झाले मी याला मेसेज पाठवलाय, मी तिला मेसेज टाकलाय, परंतु तू काहीच उत्तर देत नाहीये. काय झालं असेल, माझ्यावर कुठेतरी नाराज आहे का, आणखी काही कोणती गोष्ट झाली, कशामुळं माझ्या प्रश्नाला जे काही मी टाकलाय त्याच्यावर का उत्तर भेटत नाही. परंतु कधी कधी काय असतात की खूप स्वाभाविकपणे मग तो आपला मित्र आपल्याला एक 4-5 दिवसानंतर फोन करतोय किंवा म्हणतोय अरे तू काहीतरी पाठवलं होतं मला, पण मी खरोखर बिझी होतो, माझं तर काही त्याच्याकडे बघणं झालं नाही आणि त्याच्यामुळं सॉरी. आणि अशा पद्धतीने तो बोलून जातो. पण काय असते की आपण या 5 दिवसामध्ये एवढं टेन्शन घेतलेलं असतं त्या गोष्टीचं की त्याने माझा का मला का उत्तर दिलेलं नाही, का बघितलं नाही, म्हणजे कित्येक प्रश्न, माझ्यावर काही नाराज आहे का, असे कित्येक प्रश्न आपल्या मनात आलेले असतात. तर अशा पद्धतीने आपण काही गोष्टी ज्या आहेत की आपण गृहीत धरून नाही चाललं पाहिजे किंवा कुठंतरी आपल्या मनात जे आपण विचार आणतो की हेच खरं असेल, हेच फॅक्ट आहे, तर ह्या गोष्टी कुठंतरी आपण टाळल्या पाहिजेत. सायकोलॉजीमध्ये आम्ही याला एक फॉर्च्यून टेलिंग एरर असं म्हणतो की भविष्य काळाबद्दल बोलणे आणि काहीतरी चुका करणे. विद्यार्थी पण या बाबतीत बऱ्याच वेळा काही चुका करतात. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर विद्यार्थी काय होते की बऱ्याच वेळा त्याला असं वाटते की मी कुठंतरी कमी आहो, माझा अभ्यास झालेला नाही, मला कमी मार्क्स भेटतील, मी नापासच होणार. या पद्धतीने बऱ्याच वेळा विचार विद्यार्थी करतात. तेव्हा मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही पॉझिटिव्हली या गोष्टीला घेऊ शकता की जरी माझा कमी अभ्यास झाला तरी मी बऱ्यापैकी कव्हर करू शकतो, मला चांगले मार्क्स भेटू शकतात, मी आतापर्यंत कधी फेल झालेलो नाही, मी बुद्धीने खूप चांगला आहे, मी चांगल्याने मार्क्स भेटू शकणार, मला भेटू शकतील. तर या पद्धतीने विद्यार्थ्यांना एक सांगता येईल की तुम्ही ह्या गोष्टी अशा पॉझिटिव्हली घेऊ शकता. नंतर एक आणखी मला उदाहरण द्यायचं आहे की एक वन स्टेप अप्रोच हा आपला असला पाहिजे. बऱ्याच वेळा काही गोष्टी अशा असतात की ज्याला आपण खूप घाबरून जातो आणि कुठंतरी मग आपण चुका करतो. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट जी मला तुम्हाला म्हणायची आहे की तुम्ही एक
कोणत्याही गोष्टीला फेस करताना तुम्ही त्याला एक चॅलेंज म्हणून घ्या. तुम्ही एक चॅलेंज म्हणून त्याला बघा. तुम्ही जर त्याला प्रॉब्लेम म्हणून बघसाल तर नक्कीच ती तुमची खूप मोठी समस्या होईल आणि खूप मोठे प्रॉब्लेम तुम्हाला त्याच्यापासून होतील. बऱ्याच वेळा एखादी गोष्ट आपल्याला चॅलेंज असते, पण आपण काय असतो होते की त्याला एक समस्या म्हणून बघतो. बरेच जण काय आहेत की समजा त्या गोष्टीला काय करतात की ते व्हॉट्सअपवर टाकतील की माझ्या जीवनामध्ये एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, माझी ही समस्या आहे. फेसबुकवर शेअर करतील की ही समस्या आहे, जीवन खूप कठीण झालं आहे, जीवन हे असह्य झालं आहे, काय करावं कळत नाही. या पद्धतीने बऱ्याच वेळा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात, जे चॅलेंजेस असतात, त्याला आपण कुठंतरी प्रॉब्लेम म्हणून बघतो. आणि जे 10% जी आपली अडचण असते तीही आपली जवळजवळ 80-90% आपली वाढत जाते. कारण आपण त्याला चॅलेंज म्हणून नाही घेतलं, तर त्याला आपण एक प्रॉब्लेम म्हणून बघितलं. करोनालाही माझा सर्वांना आपला एक ॲडवाइस राहील, सर्व मंडळींना जे ऐकतात आणि इतरही जणांना तुम्ही सांगा की आपल्याला करोना हा प्रॉब्लेम का वाटतोय, कारण आपण त्याला प्रॉब्लेम म्हणून बघतोय. करोना हे प्रॉब्लेम नाही, करोना हे चॅलेंज आहे आणि चॅलेंज हे आपल्याला जर आपण स्वीकारलं तर नक्कीच आपण त्या करोनाशी 2 हात चांगल्याने करू शकतो. तेव्हा करोनाला चॅलेंज म्हणून घ्या, असं माझं सर्वांना आपल्याला आव्हान राहील. एक मला आणखी मदर टेरेसा यांचं एक उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे. मदर टेरेसा यांनी आपल्या ज्या नन होत्या यांना सांगून ठेवलं होतं की कोणतीही नन ही माझ्याकडे प्रॉब्लेम घेऊन येणार नाही. प्रॉब्लेम घेऊन येणार नाही तर त्यांनी ननला प्रत्येकीला काय सांगितलं होतं की काय म्हणून तुम्ही यायचं, की मदर एक गिफ्ट आहे. एखाद्या रुग्णाची काही अडचण असेल किंवा काही बाकीच्या काही समस्या असतील तर नन जेव्हा यायची की मदर उस रुग्ण की उस पेशंट की बारे में एक गिफ्ट है. म्हणजे कुठंतरी आपण आपलं जी भाषा जी आहे, जो विचार करण्याची जी काही पद्धती आहे, ही जर आपण बदलली तर आपल्याला बरेच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतील. एक गिफ्ट म्हणून बघू शकतो, एक चॅलेंज म्हणून आपण आपल्या समस्या घेऊ शकतो आणि त्याच पद्धतीने आपण घ्यायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहे आमच्याकडे, बरेच रुग्ण जे येतात की साहेब मुलीचं लग्न आहे, खूप टेन्शन आलंय. कारण आपण बघतोय की मुलीचं लग्न असेल, मुलांचे शिक्षण असेल, त्याच्यानंतर घर बांधणे असतील, तर अशा बऱ्याच गोष्टी आहे की याचे आपण खूप जास्त ताण आपण घेतोय. तर वस्तुस्थिती काय असते की जर बघितलं तर मुलीचं लग्न असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल, जर याला आपण वन स्टेप अप्रोचनं जर गेलो तर ती गोष्ट कधीच कठीण नसते. परंतु आपण त्या घटनाक्रम जो आहे ते लग्न लग्नामध्ये काय तर मग हॉल बुक करणे, पत्रिका छापणे, पत्रिका इतरांना पाठवणे, त्याच्यानंतर कपडे घेणे, त्याच्यानंतर जेवणाची व्यवस्था करणे, इतर काही डेकोरेशन आहे तो पार्ट आहे. तर असा हळदीचा कार्यक्रम आहे, अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत आपण खूप एका याच्यात जेव्हा बघतो तर त्या आपल्याला कठीण वाटायला लागतात. परंतु जर आपण त्याला डिवाइड केलं, वन स्टेप अप्रोचनं जर गेलो तर त्या गोष्टी जर बघितल्या तर त्या कधीच कठीण नसतात. विद्यार्थ्यांनाही मला सांगायचं आहे की बऱ्याच वेळा विद्यार्थी काय म्हणते की अभ्यासक्रम किंवा खूप फास्ट आहे, खूप कठीण आहे, शक्य नाही. तर विद्यार्थ्यांना मला म्हणावं लागेल की एवढ्या सर्व पुस्तकं एका वेळेस न घेता तुम्ही काय करायचंय की एक पुस्तक घ्या, एका पुस्तकामधलं एक चॅप्टर घ्या आणि त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. एक चॅप्टर झालं की दुसरं चॅप्टर, दुसरं झालं की तिसरं, मग पहिले एक पुस्तक कंप्लीट करा, त्याच्यानंतर सेकंड बुकला हात लावा. या पद्धतीने तुम्ही बऱ्यापैकी या गोष्टीला तुम्ही हात लावू शकता. नंतर महत्वाचा जो विषय आहे की झोप. काय होते की जर आपल्याला आपलं शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य जर आपल्याला जपायचं असेल तर आपली झोप ही व्यवस्थित होणे, एक चांगली झोप होणे हे महत्वाचं असते. आणि बऱ्याच वेळा काय होते की झोप आपली ही कुठंतरी मार खाते. आपल्या झोपेमध्ये ज्या काही स्टेजेस असतात, तर ह्या स्टेजेस खूप महत्वाच्या असतात. काही स्टेजेस जे आहेत जसं झोपेमधल्या ज्या सेकंड हाफ आहे आणि याच्यामध्ये सेकंड हाफ जी ही जी स्टेज आहे 1 ते 2 वाजताच्या दरम्यानची जी काही स्टेज आहे,
तर हे आपल्या मेमरी करता खूप महत्वाची आपली स्टेज असते. त्याच्यानंतर झोपेच्या काही स्टेजेस ज्या आहेत ह्या आपल्या काही हार्मोन्स करता महत्वाच्या असतात. काही स्टेजेस जे आहेत आपल्या इम्युनिटी सिस्टीम जी आहे, प्रतिकार शक्ती जी आहे आपली, तर याच्यासाठी महत्वाचे असतात. तेव्हा सर्वांनी महत्वाचं आहे की कमीत कमी 7 ते 8 तास ही आपली झोप होणे आणि व्यवस्थित झोप होणे ही महत्वाचं आहे. परंतु आपण बघतोय की एवढ्यात काय होतंय की आपलं झोप ही बऱ्यापैकी मार खात आहे. बऱ्याच वेळा जे एक 50 आणि त्याच्यावरचे व्यक्ती जे आहेत, ज्येष्ठ नागरिक पण आहेत, त्यांना त्यांचा या रिलेटेड जो प्रश्न होता त्याचं मी उत्तर देतोय, की काय होते की त्यांना विचारलंय की तुमची झोप का मार खात आहे? तर त्यांचं उत्तर असते की रात्रीला 12 वाजेपर्यंत एकता कपूर झोपू देत नाही आणि सकाळी 5 वाजता आम्हाला रामदेव बाबा उठवतो. एकता कपूर जी झोपू देत नाही. एकता कपूर म्हणजे टीव्ही वाली जी सिरियल वाली जी एकता कपूर आहे, ज्या सिरियल्स जे असतात त्याच्यामध्ये ड्रॉइंगचा छंद असेल, काही कोणाला जर वाचनाचा छंद असेल, कोणाला जर स्वयंपाकामध्ये जर काही आवड असेल, किंवा आणखी काही ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. हे छंद तुम्ही जोपासू शकता. तर या पद्धतीने स्वतःला आपण गुंतवून घेतलं पाहिजे. अ, परत काही थोडंसं गेम्स जे आहेत, समजा तुम्हाला बॅडमिंटन तुम्हाला खेळता येऊ शकते. त्याच्यानंतर चेस आहे, कॅरम आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही बऱ्यापैकी करू शकता. तर या पद्धतीने आपण स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे. हा एक माझा सल्ला राहील. त्याच्यानंतर बरेच आपण या कोरोना पिरियडमध्ये आपण बघतोय, की काही जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहे. बरेच उद्योगधंदे जे होते, की ते बऱ्याच कालावधीकरता बंद होते आणि त्याच्यामुळं बऱ्यापैकी आर्थिक नुकसान हे झालेलं आहे. आता हे आपल्याला भरून काढता येईल असं नाही म्हणता येत, परंतु याला कशा पद्धतीने आपण सामोरे जायला पाहिजे, तर याचं एक व्यवस्थित एक नियोजन आपल्याला करावं लागेल, की माझं काय-काय नुकसान झालंय आणि हे नुकसान मला कशा पद्धतीने आणखी ते भरून काढता येईल. तर ही गोष्ट आपल्याला त्या पद्धतीने नियोजन करून, एक नियोजनबद्ध पद्धतीने जाऊन आपण बऱ्यापैकी या गोष्टींवर आपण मात करू शकतो. समजा एखाद्याचा जर काही कोणता उद्योग असेल, तर त्या उद्योगामध्ये त्याने काय बदल करता येतील किंवा इतर समजा काही कोणाला किराणा दुकानदार असेल किंवा इतर काही असेल, तर त्याला त्या पद्धतीने तो डायरेक्ट होम डिलिव्हरी देऊ शकतो. तर अशा काहीतरी कुठेतरी बदल या पद्धतीने करून आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे जे काही पुढे जाता येईल. कारण आयुष्यामध्ये आता करोना आहे म्हणून आपण थांबलो, तर हे काही योग्य नाहीये. कुठेतरी आपण पुढे जायला पाहिजे. एकाच जागी आता थांबून जमणार नाही. तर त्याच्यामुळे या पद्धतीनेही तुम्हाला या गोष्टींवर तुम्हाला मात करता येईल. महत्त्वाचं राहील एक आणखी आहार. आपला आहार हा संतुलित असला पाहिजे. बॅलन्स डाएट जे असते, की त्याच्यामध्ये ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत किंवा इतर डाळी आहेत किंवा ह्या एक व्यवस्थित बॅलन्स डाएट आपल्याला घेतलं पाहिजे आपण. व्यवस्थित बॅलन्स डाएट तुम्ही घ्या. अ, जेवण वेळेवर करा. अ, एक पर्टिक्युलर टाईम तुमचा जेवणाचा हा असला पाहिजे. सकाळच्या जेवणाचा टाईमही जर लवकर असला तर खूप चांगलं. रात्रीचंही जेवण बऱ्यापैकी आपण लवकर घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होते, की जेवण आपण रात्रीला उशिरा करतो आणि उशिरा जेवण केल्यानंतर मग आपण झोपायला जातो. तर झोपायला गेल्यामुळं मग काय, की ॲसिडिटी आणि इतर जे काही अडचणी आहेत, जे काही गॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट आहे, बऱ्यापैकी त्या प्रकारच्या समस्या आपल्याला उद्भवू शकतात. तर जेवण झाल्या-झाल्या कधीच झोपायला नाही पाहिजे. एक कमीत कमी अर्धा 1 तास आपण रूममध्ये किंवा घरामध्ये किंवा आपण समजा वर टेरेस आहे, टेरेसवर आपण फिरू शकतो. तर या पद्धतीने थोडंसं डाएटकडेही आपण एक चांगल्याने लक्ष देणे, प्रॉपर एक बॅलन्स डाएट आपण घेणे, हे एक महत्त्वाचं आहे. तर या पद्धतीने बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, याचं जर आपण नियोजन केलं, तर आपल्या ज्या काही समस्या आहेत, माझ्या मते बऱ्यापैकी त्या दूर होऊ शकतील आणि जो काही आपल्यावर येणारा ताण आहे, हा कुठेतरी आपण कमी करू शकू. तो टाळू शकत नाही, ताण हा आपण टाळू शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण ताण जे आहे त्याचं एक व्यवस्थित आपण नियोजन करू शकतो. त्याचं एक मॅनेजमेंट आपण एक व्यवस्थित करू शकतो आणि बऱ्यापैकी प्रत्येक जी काही गोष्ट आहे, याला जर आपण एक
प्रॉब्लेम न समजता त्याला जर आपण चॅलेंज म्हणून घेतलंय आणि चॅलेंज म्हणून जर आपण पुढे गेलो तर नक्कीच आपण कोरोना असेल किंवा इतर आयुष्यातील प्रसंग असतील याच्याशी आपण चांगल्याने दोन हात करू शकतो, त्याच्यावर आपण मात करू शकतो. तेव्हा या सर्व गोष्टीला तुम्ही एक चॅलेंज म्हणून घ्या, हेच मला इथे आपल्याला सांगायचं आहे. मला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ वाशिम यांनी इथे मला बोलवलं. एक जी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी यांचा आभारी आहे आणि आपल्या सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद. मी डॉक्टर साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या अर्ध्या पाऊण तासाच्या आपल्या मार्गदर्शनामध्ये जवळपास सर्व मुद्द्यांना हात घालून आपल्या मनातल्या सर्व शंकाचं समाधान केलं. आणि आपण सर्व या दृष्टीने आपण असा विचार करू शकतो की इथून पुढे आपण निरोगी मानसिक आरोग्य आपण राखूया. आजच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आपण असं ठरवूया की आपण आपलं मानसिक, जसं डॉक्टरांनी सांगितलं की त्या अनेक गोष्टी सांगितल्या, जनरलच्या आपल्या बऱ्याच गोष्टी समजल्या की आपण आपलं मानसिक आरोग्य हे नीट ठेवायचं आपल्याला. कोरोना काळात सुद्धा विशेष त्यांनी मार्गदर्शन केलं. म्हणून आपण विचार घेऊन इथून पुढे आपलं मानसिक आरोग्य व्यवस्थित राखूया, त्याचा उपयोग करून घेऊया, तर आपण डॉक्टर साहेबांना सांगू. आणि पुन्हा एकदा सर्व बाळच्या अध्यक्षांचं आज हजर असतं सर्वांचं, त्यांनी हा डे सेलिब्रेट करण्यासाठी आज आले. आपण सर्वांना सर्व सुखीनं संतू असं म्हणूया, सर्वांचं मानसिक आरोग्य आज चांगलं राहू अशी आपण प्रार्थना ईश्वराकडे करून मी डॉक्टर साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानून हा कार्यक्रम इथे संपला. सर्व उपस्थितांचं जवळपास 50-60 फॅमिलीज आज हे ऐकतं सर्वांचं हजर राहिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.